मगाची बॉटल कुठे गेली? शहापूर सोडला अजून मी त्याला ना ओपनर पाठव. जास्त चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा टीम धानीव. आणि एक खेळाडू समोरच्या कक्षामध्ये आपण पाठवायचा आहे. चला एक प्लेइंग 11चा खेळाडू आला तरी चालेल. टीम धानीव चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. भरपूर उशीर आपण केला या मॅचसाठी. हॅलो चला एक एक प्लेइंग 11 धानीवचा एक खेळाडू या इकडे जरा नावं सांगण्यासाठी. चला जो 10व्या नंबरला उतरणार आहे त्याने आला तरी चालेल. जो 11व्या नंबरला उतरणार आहे तो आला तरी चालेल. कारण लाईव्हला त्या ठिकाणी योग्य ते नाव त्या खेळाडूचं जाणं आवश्यक आहे. प्रोफेशनल क्रिकेट सध्या आपण खेळतो. टेनिस बॉल क्रिकेटचा विचार केला तर टेनिस बॉल क्रिकेट सध्या सातत्यानं एक उंची गाठते. विविध संकल्पना टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण येत असताना पाहतोय. गेली अनेक वर्ष टेनिस बॉल क्रिकेट एक वेगळ्या उंचीवर सध्या आपल्याला जात असताना पाहायला मिळतं. याच टेनिस बॉल क्रिकेटनं सध्या नक्कीच अतिशय चांगले दिवस दिलेत खूप साऱ्या व्यावसायिक खेळाडूंना. ISPL सारखी स्पर्धा आपण पाहिली जे टेनिस बॉल क्रिकेट खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूसाठी एक पर्वणी आहे. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहे. चला एक खेळाडू या धानीव संघ. कुठे तुमचा खेळाडू? सामन्याला होते सुरुवात. उपस्थित सर्व लाडक्या क्रीडा रसिकांचं मनपूर्वक स्वागत. वाडा पिंपलास त्यांच्या विपक्षामध्ये वसई विरार मधला धानीव संघ. दोन बलाढ्य संघांमध्ये एक जबरदस्त लढत. टाळ्यांच्या गजरामध्ये मॅचला आपण सुरुवात करतोय. हाकीम आणि जय विश्वकर्मा ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज यतीश पाटील हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. शो द गुड गेम. सामन्याला होते सुरुवात. टाळ्यांच्या गजरामध्ये पॉवर प्लेचा षटक. डावखुऱ्याचा फलंदाज हाकीम ऑन स्ट्राईक. पहिलाच बॉल. चेंडू डिलिव्हर करत असताना कुठेतरी पहिलं रनवे मध्ये थोडासा अडथळा आला. चेंडू हाताळण्यामध्ये नकार दिला त्या ठिकाणी गोलंदाज यतीश पाटीलने. आणि पुनश्च एकदा तो सुरुवात करेल या डावाला. निसर्गाच्या सानिध्यामध्ये मैदान आहे त्यामुळे आपण पाहिलं तर वाऱ्याची झुळूक सध्या अंगाला स्पर्श करून जाते. आणि त्या स्पर्श झाला बॅट अँड बॉलचा योग्य. बॉलला पाठवलाय काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. हाकीमच्या पाठमधनं तडाखेबंद फटका. षटकार.
6 धावा. पहिल्याच बॉलवर स्वागतच केलं यतीश पाटीलचं. फुल लेनचा होता, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट प्रॉपर एक्झिक्यूट केला आणि हा फटका सजवलाय काव कॉर्नरला. 6 धावांसाठी षटकार आलाय. आत्मविश्वास आहे. पहिल्याच फटक्यामध्ये आपण पाहिला तर फलंदाज हाकीमचा पूर्णपणे झळकताना आपल्याला पाहायला मिळाला. दूरवर ठेवलाय, अवे फ्रॉम द बॉडी. पंच वळतायत, दिशाहीन बॉल आहे असं दर्शवतायत आणि वाईट बॉल ची इथे खून येत असताना एक एक्स्ट्रा रन स्कोरबोर्डमध्ये होईल. ॲट टीमचे टोटल 7 आकड्यावर. षटक क्रमांक 1 चा खेळ सध्या सुरू झाला. यतीश पाटील, टीम पिंपळास, वाडा तालुका आणि दुसऱ्या बाजूला धानिव, वसई विरार. ऑन साइडला वन्स अगेन लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह. लॉंग ऑनला क्लिअर करत असताना भेदून मारलाय षटकार. सुंदर फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय हाकीम. ऑर्थोडॉक्स लॉंगॉनला क्लिअर केलाय. लॉफ्टेड ऑन ड्राईव्हचा फटका होता आणि 6 धावांचा नक्कीच इथे पल्ला त्या फटक्याने गाठत असताना सलगचा दुसरा षटकार आलाय. टीम आपण पाहत आहे धानिवसाठी. अँगल चेंज केलाय गोलंदाजीचा. यतीश पुनश्च एकदा. ओहो, यावेळी सरप्राइझिंग बाउन्सर. व्हेरी गुड कमबॅक. जबरदस्त बॉल. टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेतली या बॉलने आणि पूर्णपणे त्या ठिकाणी थांबून ठेवलाय फलंदाज हाकीमला. चांगलं कमबॅक. गोलंदाजीचा कोन चेंज केला त्याने आणि यावेळी तो यशस्वी होत असताना आपल्याला पहिल्याच बॉलवर पाहायला मिळाला. स्विंग अँड मिस. वन्स अगेन अनदर गुड डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळण घेत असताना हा बॉल आहे. गोलंदाजी चांगली होती. पहिल्या 2 बॉलवर 2 षटकार आले. त्यानंतर कुठेतरी इथे परिवर्तन केलं, अँगलमध्ये परिवर्तन केलं. त्यावेळी आपण पाहिलं तर गोलंदाजी अतिशय चांगली होते. यावेळी यतीश पाटीलची सलग 2 निर्धाव चेंडू. अवे फ्रॉम द बॉडी विथ द टर्न हा फटका खेळलेत कॅपमध्ये. पॉवर प्लेचा षटक सुरू आणि त्यामुळे कव्हरला हा चौकार इथे प्राप्त करत असताना पॅटर हाकीम. विथ द टर्न यावेळी थांबले, पाहिलं, बॉल टर्न होऊ दिला आणि त्यानंतर त्या बॉलची वाट लावली. कव्हरला कॅपमध्ये खेळत असताना टिपिकल क्रिकेटिंग स्ट्रोक आपण याला म्हणतोय पॉवर प्लेचा आणि जो इथे दर्शवत असताना हाकीमच्या पॅटमधनं 4 धावा. टीमची टोटल स्कोर कार्डवर 17 ऑन बोर्ड. यावेळी स्विंग चांगला होता. बॉल हवेमध्ये. शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू कॅचसाठी जज करत होता. प्रॉपररित्या त्या ठिकाणी जजमेंट तो करू शकला नाही. गुड फिल्डिंग. शॉर्ट थर्डमॅनचा खेळाडू बॉलपर्यंत गेला. बॅकअप खूप चांगलं दिलं. 2 धावा इथे कंप्लीट होत असताना टीमची टोटल 19. षटक क्रमांक 1 चा खेळ समाप्त झाला. एक ओव्हर अखेरीस 19 धावा. अतिशय चांगल्या स्थितीमध्ये सध्या टीम धानिव आपल्याला पाहायला मिळते. टीम श्रेयस दादा ओवी स्पोर्ट्स धानिव हा संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. निखिल पाटील आला सेकंड ओव्हरसाठी. पहिले षटक 19 भरपूर महागडं राहिलं. गोलंदाजी चांगली होती परंतु खूप चांगले स्ट्रोक्स त्या ओव्हरमध्ये आपण पाहिले. ते हाकीमच्या बॅटमधनं 2 तडाखेबंद षटकार त्याच्या बॅटमधनं आपण पाहिले आणि त्या 2 षटकारांच्या जोरावर एक चौकार देखील आला होता आणि एकंदरीत 19 धावा पहिल्या ओव्हर अखेरीस लावण्यामध्ये यश आलं. ते धानिव संघाला. जय विश्वकर्मा आहे सध्या स्ट्राईक एंडला. गोलंदाज निखिल पाटील सेकंड ओव्हरसाठी. क्षेत्ररक्षणाच्या मर्यादा आता विखुरलेल्या आपल्याला पाहायला मिळतील कारण 4 ओव्हरचा सामना आणि 4 ओव्हरच्या मॅचमध्ये फक्त एकच षटक पॉवर प्लेचं. ऑन साइडला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. शफल झाले होते. लपेटा शॉट असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. ऑफसाईडचा बॉल ऑन साईडला खेचून मारायचा होता, लपेटायचा होता परंतु
संपर्क नाही आहे बॅट अँड बॉलचा विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. डॉट चेंडूने षटकाची सुरुवात होतीये. कमबॅक करणं आवश्यक आहे, इथे विकेट्स घेणं आवश्यक आहे. ते टीम पिंपळासला हाफ ट्रॅकर होता. पंच दर्शवतात हा वाईट बॉल आहे, कारण अतिरिक्त उसळी घेतली होती. 1 फॉर द ओव्हरचा देखील इशारा आला आणि जय विश्वकर्माच्या हाईटला बीट करून हा बॉल गेला, त्यामुळेच हा अवांतर चेंडू त्या ठिकाणी घोषित केला. एक्स्ट्रा रनने धावसंख्या 1ने पुढे जाईल. स्कोर बोर्डवर धावसंख्या 20 विदाउट विकेट. मिस टायमिंग आहे, गतीमध्ये परिवर्तन स्वतः गोलंदाज सांगतोय माझा झेल आहे आणि हो त्याने कंप्लीट देखील केलाय. मिड विकेट डाऊन. जय विश्वकर्मा बॅक टू द डगआउट. महत्वपूर्ण विकेट जय विश्वकर्माला माघारी परतवलंय आणि जयनं आपण पाहिलं तर एकंदरीत अकाउंट देखील ओपन केलं नाहीये. 0वर तो बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नंदन विश्वकर्मा. हाकीम आहे एका बाजूला, ज्यानं आतापर्यंत जबरदस्त बॅटिंग केली आहे. 6 बॉल त्याने फेस केलेत, 18 धावा त्याच्या बॅटमधनं आपण पाहिल्या. दुसऱ्या बाजूला जय विश्वकर्माला 0चा चष्मा परिधान करून मागे पाठवलं ते निखिल पाटीलनं. चांगला बॉल होता, गतीमध्ये परिवर्तन आणि बॅटचा फ्लो आधी फिरून गेला, बॅटचा टो एंड लागले आणि त्यानंतर स्वतः गोलंदाज निखिलनं जबरदस्त झेल त्या ठिकाणी कॅरी केला. पहिला धक्का दिलाय तो धानीव टीमला. श्रेयस दादा ओवी स्पोर्ट्स धानीव त्यांच्या विपक्षामध्ये आपल्याला पियुष 11 आई गावदेवी स्पोर्ट्स पिंपळास हा संघ खेळताना पाहायला मिळतो. एका बाजूला वाडा तालुका तर दुसऱ्या बाजूला वसई तालुका. हा 2 तालुक्यांच्या ग्रामीण क्रिकेटचा रणसंग्राम आज शहापूर तालुक्यातील बिरवाडी गावामध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. न्यू बॅटर नंदन विश्वकर्मा मैदानाच्या मध्ये एंटर झाला. वेळ घेऊ नका टीम पिंपळास, ऑन टाइम तुम्हाला 4 षटकं संपवायचेत, या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करा. मिड ऑन लाईक खेळाडू आहे, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि शॉर्ट थर्ड मॅन लाईक खेळाडू. हे क्षेत्ररक्षण सध्या आपल्याला 30 या सकच्या आतमध्ये पाहायला मिळतं. लोवर फुल टॉस आहे, कव्हरला डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, त्यांना बीट करून मिसफील्ड झाली आहे. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. नंदन विश्वकर्माच्या पॅटमधनं आलाय चौकार. पिठावर काही मान्यवर आहेत त्या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून आम्हाला आकर्षक टी शर्ट स्पॉन्सर केलं गेलं. आदरणीय धनंजय दादा निपुर्ते आणि सागरजी निपुर्ते साहेबांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर आम्ही करतोय. आदरणीय मी विनंती करतोय बाळादादा खाडे यांना आपल्या शुभ हस्ते आपण धनंजय दादा निपुर्ते यांचा यथोचित मानसन्मान करायचा आहे. मायेची भगवी शाळ देऊन साहेबांचा या ठिकाणी यथोचित मानसन्मान. आदरणीय धनंजय दादा निपुर्ते, सागर दादा निपुर्ते या 2 मान्यवरांच्या शुभ असते नक्कीच माध्यमातून आम्हाला या ठिकाणी टी शर्ट स्पॉन्सर झाल्यात. सध्या हा स्वागत समारंभ आपण पाहत आहे. धन्यवाद. आपलं मोलाचं सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलं धनंजय दादा निपुर्ते. त्यानंतर सागरजी निपुर्ते यांचा देखील शुभ सन्मान. मी बाळादादा खाडे यांना विनंती करतो आपलं शुभ हस्ते पण करायचं आहे. दोन्ही मान्यवरांच्या माध्यमातून टी शर्ट स्पॉन्सर केले गेलेत या स्पर्धेसाठी. दोन्ही मान्यवरांचा ओवी स्पोर्ट्स बिरवाडी ग्रामस्थ मंडळ बिरवाडीच्या वतीनं आम्ही शब्दसुमनाने देखील मनपूर्वक आभार व्यक्त करतो. एक आकर्षक स्मृतिचिन्ह आपण पाहताय स्मृतिचषक आणि त्यासोबतच मायची भगवी शाल देऊन त्यांचा यथोचित मानसन्मान या ठिकाणी केला जातोय. कमबॅक करणारं षटक आहे निखिल पाटीलचं आपण पाहताय. धावसंख्या स्कोरबोर्डवर 25 या आकड्यावर. चौकार जो मिसफिल्डने आला त्या व्यतिरिक्त एकंदरीत पाहिलं तर अतिशय चांगली गोलंदाजी या ओव्हरमध्ये निखिल पाटीलने केली. हाकीमसाठी बॅक टू द बॉलर खेळलेत. इथे काय घडेल, रनआउटची संधी परंतु यशस्वीरित्या रन आपण पाहू शकाल तिथे कंप्लीट होऊ शकली नाही. पुरुष एकदा मागे गेला. जबरदस्त षटक या ठिकाणी कौतुक व्हायला हवं निखिल पाटीलचं, ज्या पद्धतीने त्याने गोलंदाजी केली सेकंड ओव्हरमध्ये. धावा आपण एकंदरीत पाहिल्या तर त्याने खर्च केला फक्त आणि फक्त 6, ज्यामध्ये एक चौकार गेला मिसफिल्डचा. 2 ओव्हरचा खेळ झालाय आणि
12.50ची सरासरी मेंटेन ठेवत असताना 2 ओव्हर अखेरीस धावसंख्या 25 आपल्याला पाहायला मिळते टीम धानीवची. विकेट त्यांनी गमावला 1. नंदन विश्वकर्मा खेळतोय मैदानाच्या मध्ये 3 बॉल त्याने फेस केलेत. 5 धावसंख्येवर तो खेळतोय. 1 चौकार त्याच्या बॅटमधनं आणि दुसऱ्या बाजूला हाकीम ज्यानं चेंडू फेस केले 7. 18 धावसंख्येवर तो खेळतोय. 2 उत्तुंग षटकार आणि 1 चौकार त्याच्या बॅटमधनं आपण पाहिला. चला वेळ न घेता लगेचच तिसऱ्या षटकाला आपण सुरुवात करायची आहे. यानंतर टीम वडूनवगर आणि त्यांच्या विपक्षामध्ये मानुडे बॉईज इगतपुरी. कॅप्टन दोघांनी टॉससाठी या लगेचच आमच्या टॉस कक्षामध्ये. या ठिकाणी टॉस केला जाईल. प्राथमिक फेरीतील ती अंतिम लढत असेल. फोन कर एक पर्यंत याला पाठव जरा मॅच चालू करू का इथेच ठेवला असेल ना कुठे तरी कोण आहे बॉलर रुपेश आला गोलंदाजीसाठी षटक क्रमांक 30 घेऊन. धावसंख्या 25. विकेट आतापर्यंत गमावला 1. 2 धावाने धावफलक पुढे सरकतोय. 29 या गडावर 29. 29 धावा. हे मैदान आहे. या मैदानामध्ये अनेक उलटफेर होताना पाहिले. सकाळच्या सत्रामध्ये आमचे मित्र आदरणीय सोमनाथजी सरांनी या गोष्टीचा उल्लेख केला. का संघ पहिल्या फेरीमध्ये परास्त झाला. याआधी देखील या मैदानाचा इतिहास राहिला आहे आणि त्यावेळी ज्यावेळी सेकंड चेस तुम्ही करता त्यावेळी मोस्ट ऑफ द टाइम तो संघ जिंकतोय. हे सूत्र आम्ही या मैदानावर भरपूर वेळा पाहिलं आहे. त्यामुळे इथे 2 दिग्गज संघांमध्ये जरूर लढाई आहे. धानीव संघाचं नाव जरूर क्रिकेटच्या परिपटलावर मोठं आहे, परंतु दुसऱ्या बाजूला पिंपळा संघाची फाईट सध्या मैदानाच्या आतमध्ये वाखाणण्याजोगी आहे. पहिल्या षटकामध्ये 19. त्यानंतर सुरेख कमबॅक. दुसऱ्या ओव्हरमध्ये 6 आणि सध्या तिसरं षटक सुरू आहे. दरम्यानच्या कालावधीमध्ये वाईड बॉलचा इशारा अंपायरच्या माध्यमातून. एक्स्ट्रा रन स्कोरबोर्डमध्ये होईल 8 धावसंख्या 31. हो चांगला बॉल आहे. बॅटची इनसाइड एज लागून बॉल विकेट कीपर कडे. या मैच हारेंगे तो कैसा क्या चलेगा और तुम्हारे लिए 1.5 घंटा रुके मालूम है यार 1.5 घंटा रुके तुम्हारे लिए और कितना रुक सकते हैं बोले बोल तुमको कल ही बताया था ना 31 धावा 31 ऑन बोर्ड आणि गोलंदाजीसाठी परेश या ठिकाणी 5 रन केले स्लॉकच्या षटकासाठी. कमबॅक पहा काय सुरेख केला. कारण पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 19 होता यतीश पाटीलच्या ओव्हरमध्ये, परंतु निखिल आणि रुपेश या 2 गोलंदाजांनी पियुष शिलेवन आई गावदेवी स्पोर्ट्स पिंपळास वाडा या संघाला जबरदस्त कमबॅक करून दिलं. परेश शेवटचं षटक घेऊन स्ट्राईक एंडला फलंदाज नीरज आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला बॉल आहे. टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स परफ्यूम डिलिव्हरी. सुरेख सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. पेस या खेळाडूकडे आणि आपण पाहिलं तर एकंदरीत कॉन्क्रीटची खेळपट्टी आहे. कॉन्क्रीटच्या खेळपट्टीवर चेंडू वेगानं स्किट होऊन येत असतो. कॉन्क्रीटच्या खेळपट्टीवर खेळण्याचं एक वेगळं तंत्र असतं. तुम्हाला टायमिंग करणं आवश्यक असतं. पहिला बॉल भरपूर वेगानं टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेतली विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. चला टीम वडूनवगर आणि टीम मानुडे बॉईज इगतपुरी दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी या. समोर खेळलात. वेगाला प्रत्युत्तर दिलं. वेगाने जितक्या जास्त वेगाने टाकला त्याच्या दुप्पट वेगाने पाठवला. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर नीरजच्या बॅटमधनं तडाखे बंद वर पुढे जाते 6 ने 37 ऑन बोर्ड. वर पुढे जाते 6 ने 37 ऑन बोर्ड. वन्स
वन्स अगेन ऑन साईडला टर्न केला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. आउटफील्डमध्ये एक चांगला खेळाडू आहे निखिल पाटील आणि डीपमध्ये आतापर्यंत त्याने 2 झेल पकडले. चांगली फिल्डिंग त्याने केली आहे. आपला निर्णय द्यायचा आहे. वाईड बॉल आहे कारण रीचच्या बाहेर होता. आउट ऑफ द रीच. फलंदाजाच्या डोक्यावरनं गेला होता बॉल आणि त्यामुळेच अगदी चांगला निर्णय त्या ठिकाणी ऑनफिल्ड अंपायर अभि सावंत यांचा आपण पाहता. टीमची टोटल स्कोर बोर्डवर 40-40 1 फॉर दी ओव्हरचा देखील इशारा आला अंपायर्सला माध्यमातून. चांगला बॉल आहे. परफेक्ट यॉर्क होता आणि इथे संधी रनआउटची. पंचांचा बोट आकाशाकडे आहे आणि हाकीमला माघारी परतावं लागेल. बिग विकेट डाऊन. 4 बॉल त्याने हाताळलेत. चांगलं कमबॅक झालंय ते पिंपळास या टीमचं. पहिल्या ओव्हरमध्ये 19 आणि त्यानंतर या टीमनं रोखलं अक्षरशः धानिव टीमला. उंच गेल्या आकाशामध्ये. झेलची शक्यता. लॉंग ऑफचा खेळाडू आलाय भरपूर वेगानं आणि कॅच पर्यंत पोहोचलाय देखील. 1 मोर विकेट डाऊन. लगातारचा दुसरा धक्का लागतोय टीम धानिवला. फलंदाज बाद.
यतीश पाटील स्ट्राईक वरती आलाय आणि पहिल्याच बॉलवरती 4 धावांच्या मदतीनं स्वतःचं खातं खोललंय. 41चा पाठलाग, पहिल्याच बॉलवर चौकार. आश्वासक सुरुवात. इथे पहा हलक्या हाताने खेळतोय, सिंगल कंप्लीट करतायत. वेगानं चेंडूवरती जाऊन फेकण्याचा प्रयत्न जरूर झालाय, डायरेक्ट हिट करायचं होतं, मात्र निश्चितच रनिंग बिटवीन द विकेट सुंदर झाली त्या ठिकाणी. सिंगल कंप्लीट. विश्वनाथ जाधव आणि टीम मैदानावरती 40 धावा पूर्वार्धात त्यांनी बनवल्या. 41चा पाठलाग चालू झालाय. इथे सुद्धा पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळतायत. ऑन साइडला सिंगल कंप्लीट झाली आहे. षटक पहिलं. इथे फटका चांगला आहे, कव्हरच्या डोक्यावरनं जबरदस्त क्लासिकल अंदाज. दन 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 करत चेंडू सीमारेषेच्या पलीकडे रवाना. चौकार. चौकार येतोय. या चौकाराच्या मदतीनं स्कोरबोर्ड वेगानं फ्लाय झालंय. तब्बल 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचलं. आकाश आणि यतीश जोडी मैदानावरती. इथे सुद्धा पुन्हा एकदा मिस टायमिंग, व्यवस्थित बॅटवरती आला नाही. मिडॉन वरती विश्वनाथ जाधव चेंडूला पकडतोय, कुठल्याही प्रकारची धाव घेण्याची संधी देत नाहीये. डॉट आलाय. मॅच मध्ये राहायचं असेल तर उर्वरित चेंडूंवरती नियंत्रण ठेवावं लागेल. 4 षटकांची मॅच, 41चं टार्गेट. इथे पहा ऑन ड्राईव्ह, फटका चांगला खेळलाय. नीरज चेंडूवरती पकडफेक करील. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी आले आणि दुसरी धाव इथे यशस्वीरित्या कंप्लीट झाली. संमिश्र सुरुवात. एका बाजूनं जरूर आपण पाहाल तर षटकाची सांगता झाली आहे. 2 चौकार आले. एकंदरीत टोटल जर आपण पाहिलं तर 12 या आकड्यावरती. बिनबाद 12 समीकरण पाहायला मिळेल. 18 बॉल आणि 29चं समीकरण. 18 चेंडू शिल्लक, 29 धावांचं लक्ष पार करायचंय. श्रेयसदादा वेखंडे आणि ओवी स्पोर्ट्स बिरवाडी यांनी पुरस्कृत केलेला संघ मैदानावरती, अर्थातच टीम धानीव आणि त्यांच्या विरोधात सामना करतोय टीम पिंपळास. आई गावदेवी पिंपळास आणि त्यांच्या विरोधात धानीव, या 2 संघांच्या दरम्यान हा सामना चाललाय. 40 धावा बनवल्या. 41चं टार्गेट ठेवलं सुद्धा आला होता. स्कोरबोर्ड वरती नजर मारली तर एकंदरीत पाहायला मिळत आहेत 18 धावा. 18 नंतर मात्र स्वल्पविराम लावलाय. विश्वनाथ जाधव त्याचं नाव आहे. मैदानावरती आला. पहिल्या बॉलवर सिक्सर आल्यानंतर 2 डॉट विकेट अर्जित केली आहे. कमबॅकची ग्वाही त्यानं दिली आहे. कमबॅक करायचंय. निश्चितच माझ्या नावासाठी मैदानावरती गर्दी आहे. या मॅचचा विवरचा जर आपण अंदाज घेतला तर अगदी काही क्षणात जशी धानीव टीम मैदानावरती आली, पिंपळास टीम मैदानावरती आली, विवरची संख्या इथं वाढली आहे. लाडक्या सर्व विवरचं मनापासून आम्ही हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. त्याचबरोबर मैदानावरती उपस्थित सर्व लाडक्या मान्यवरांचं, प्रेक्षकांचं, क्रीडा रसिकांचं आणि खेळाडूंचं हार्दिक सहर्ष स्वागत. श्रेयसदादा वेखंडे प्रस्तुत. स्वर्गीय विठ्ठलराव दादासाहेब खाडे स्मृती चषक 2025चा हा थरार. विश्वनाथ जाधव इज कम बॅक. गुड बॉलिंग. पहिल्या बॉलवर सिक्सर, त्यानंतर सलगच्या 4 चेंडूंवरती कुठल्याही प्रकारची धाव नाही. विकेट आली आहे. स्कोरबोर्ड स्थिरावलंय. स्वल्पविरामानंतर जवळजवळ पूर्णविराम लावलाय. समीकरण पहा. 13 बॉल आणि 23ची गरज. जबरदस्त मॅच. हाय व्होल्टेज ड्रामा तुम्हाला पाहायला मिळेल. लो स्कोरिंग मॅच आहे, मात्र हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळेल. मिस टायमिंग स्ट्रोक. चेंडू हवेत. सिंगल साठी नक्कीच येत आहेत. पूर्ण केली आहे कंप्लीट. एक सिंगल आली आहे. धोक्याची घंटा आता पता नव्हता. मिस टायमिंग होता. चेंडू हवेत होता. दैव बलबत्तर. सिंगल धाव या ठिकाणी मिळाली आहे. एका धावेची मदत येते. धावफलकावरती आपण ऍड करूयात. षटक क्रमांक 2 संपलंय. 2 षटकांच्या सांगतेनंतर धावफलकावरती 19 धावा. पहिलाच बॉल. धोक्याची घंटा. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. कॉन्फिडन्स पहा. आत्मविश्वास जबरदस्त झळकतोय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. विश्वनाथ जाधव चित्त्याच्या चपळाईनं त्या ठिकाणी मैदानावरती खेळ दाखवतोय. षटक त्यानं सुंदर फेकलं. पहिल्याच बॉलवरती सिक्सर आल्यानंतर सुद्धा आयकॉन प्लेअर काय असतो याची जाणीव त्यानं करून दिली. ते पहा. जादुई गोलंदाजी.
गोलंदाजीच्या बळावरती कमबॅक करू शकते धानिव टीम आणि ते दाखवलंय. षटक क्रमांक 3 ला सुरुवात झाली आहे. जय विश्वकर्मा, जुना जाणता, भरपूर वर्षांचा अनुभवी आणि ताकदवर खेळाडू म्हणून या खेळाडूकडे सातत्यानं पाहिलं गेलं. इथे पहा सिंगल कंप्लीट करतायत. फलंदाजांना रोखून ठेवणारी गोलंदाजी. लेगबाईचा इशारा येतोय, धावफलकावरती ऍड केली जाईल. सिंगल, एक धाव येते. स्कोर कार्ड पुढे सरकताना पाहायला मिळेल. एका धावेच्या मदतीनं धावफलक 22 या धावसंख्येवरती. चांगली गोलंदाजी, फिल्डरची सुद्धा साथ मिळतीये. बॅटिंग करत असताना बॅट्समन निखिल आणि यतीश ही जोडी मैदानावरती. यतीश पाटील, निखिल पाटील. जयचा हा चेंडू समोर खेळलाय, फटका चांगला आहे, ताकद आहे. फिल्डर सीमारेषेवरती तैनात. लॉंगांवरती पकडलं, फेकलं. चांगलं बॅटर इथं रंगेल. व्हेरी गुड मॅच. आजच्या दिवसामध्ये आपण पाहताय तर भरपूर दर्जेदार मॅचेस तुम्हाला पाहायला मिळत आहेत. या अगोदरच्या मॅच मध्ये आपण पाहिलं असेल, बावाळे बी सारखा मोठा संघ परास्त झाला. नांदगाव इगतपुरीनं परास्त केलं. इथं संधी आली आहे. इट्स अ माय कॅच अँड आय विल डेफिनेटली टेक इट. झेल टिपला, खेळ संपलाय. मॅच मध्ये कमबॅक टीम धानिव टीमचा जय जयकार. विकेट. पिंपळा संघाचं नक्कीच आपण मनापासून कौतुक करूयात. जबरदस्त खेळ त्यांच्या माध्यमातून, त्याचबरोबर शिस्तबद्धपणा अगदी या ठिकाणी मैदानावरती आल्यानंतर पाहायला मिळाला. मैत्रीपूर्ण त्यांची भावना तुम्ही सातत्यानं पाहिली. आणि क्रिकेट आपल्याला हेच शिकवतं मित्रांनो. क्रिकेट आपल्याला काय देतं असा प्रश्न आपल्याला वारंवार विचारला जातो. मात्र क्रिकेटच्या मैदानावरती आल्यानंतर तुम्ही हजारो मित्र तुम्हाला तुमच्यासारखे मिळतात. युवा जोश आणि टॅलेंटनं खेळला जाणारा हा खेळ. इट्स अ गेम ऑफ जेंट. तीन षटकांचा खेळ संपलेला आहे आणि धावफलकावरती आहे 23 धावा. समीकरण पहा. क्रिकेटचा खेळ क्षणात रंग बदलणारा हा खेळ आहे मित्रांनो. शेवटचे 6 बॉल शिल्लक, 18 धावा धावफलकावरती इथून बनवायच्या आहेत. कशा पद्धतीनं टार्गेट पार केलं जाईल संघासाठी. 6 चेंडू 18 धावांचं लक्ष इथं पार करायचंय. कशा पद्धतीनं पार केलं जाईल यासाठी नक्कीच पिंपळा संघाला अभ्यास करावा लागेल. मैदानावरती जेंटलमॅन गेम खेळावा लागेल. विश्वनाथ जाधव जसा मैदानावरती आला त्यानं सूत्र फिरवली आहेत. 6 बॉल आणि 18ची गरज. क्रिकेटचा हा खेळ आहे. बिरवाडीचं ऐतिहासिक मैदान आहे. इतिहास साक्ष आहे. अगदी काही दिवसापूर्वीच तुम्ही इथं मॅच पाहिली असेल. 6 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता असताना सुद्धा घरच्या मैदानावरती बिरवाडी संघानं हा सामना गमावला होता मित्रांनो. आणि एका चेंडूची सहा बॉल 18 धावांची आवश्यकता. वेळ बदलते मित्रांनो. दिवा नाही, वाद बदलते. स्वप्न नाही, रात्र बदलते. सहा बॉल आणि 18ची मॅच निश्चित आपण पाहताय. चारही बाजूला तारांबळ उडालेली आहे. मनोज वेखंडे सर, आपण कुठं असाल हॅलो तर युट्यूबर्स गँग आपली वाट पाहत आहे.
6 बॉल 18ची गरज. पहिल्याच बॉलवरती घणाघाती हल्ला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाता जाता आतमध्ये ढकललेला आहे. इथं पाहिलं जाईल, चेक जरूर केलं जाईल. मात्र मैदानावरती विश्वनाथ जाधव नावाचा खेळाडूचं नाव सातत्यानं का घेतलं जाते आपण चेक करणार आहोत. चेक करूयात. पहा, टेक्निकल अडचणीमुळे या ठिकाणी चेक करण्यास अडथळा आहे. त्या ठिकाणी सीमारेषेवरचे प्रेक्षक आम्ही 2 धावा. ओके, 2 धावा आहेत. विश्वनाथ जाधवचा जलवा हवेत झेपावला. त्यानंतर आपण पाहताय सीमारेषेच्या अगदी बाहेर पर्यंत झेप मारून चित्त्याच्या चपळाईनं, चित्त्यासारखी झेप मारून त्यानं चेंडूला आतमध्ये टाकलं. स्पीचलेस करून टाकणारी फिल्डिंग. 6 बॉल 18ची गरज होती. चेंडू जवळ असं वाटलं होतं, बाहेर जातोय. यतीश पाटील वाघासारखा मैदानावरती झुंजतोय. इथे चेंडू चांगला आहे. बॅटची एज विकेटच्या मागे जातोय, डॉट येतोय. यतीश पाटील बॅटिंग करत असताना नक्कीच आपण पाहताय तर संघर्ष करतोय, ताकद लावतोय, स्वतःच्या मनगटावरती विश्वास ठेवून स्ट्राईक वरती थांबलाय. मोठे फटके मारण्याच्या तयारीत. पहिलाच बॉल जवळ सिक्सर मारला होता. मात्र विश्वनाथ जाधव नावाचा काटा सीमारेषेवरती उभा होता. त्यानं अडवलं. इथं पाहात फटक्यात किती ताकद आहे पाहिलं जाईल. हवेत गेलाय, लांबी गाठेल का प्रश्न आहे. आणि सीमारेषेवरती एक झेल सुंदररित्या टिपला जातोय. या मॅच मध्ये धानिव संघाचं पुनरागमन सातत्यानं चालू आहे. विकेट मिळालीये, फलंदाज माघारी परतलाय. बिग विकेट बिग लॉस, पाटील परतला. मॅच जिवंत आहे मित्रांनो. 2 मोठे फटके आले तर मॅच मध्ये जरूर तुम्ही पुन्हा येत आहे. क्षणात होत्याचं नव्हतं करणारा हा खेळ. क्रिकेटचा खेळ. 4 चेंडू 16ची गरज. स्ट्राईक वरती नवीन बॅट्समन बॅटिंग करण्यासाठी. 3 बॉल 16. 3 चेंडू 16ची गरज. धनेशाला बॅट फिरवलीये. पंचांकडे नक्कीच आशाळभूत नजरेनं पाहतोय. नीरजच्या माध्यमातून टाकलं जाणार, नंदनच्या माध्यमातून टाकलं जाणार हे शेवटचं षटक. उर्वरित 16 धावांची आवश्यकता. इथं फटका चांगला आहे, उंची गाठली आहे, लांबी सुद्धा गाठतोय. सरळ चेंडू सीमारेषेच्या पल्ल्याआड, षटकार. एक बॉल आणि शेवटच्या 10 धावांची आवश्यकता. इथून जर धानिव संघाला सामना कोणी हरवू शकतं तर फक्त धानिव हरवू शकतं. एक वैध चेंडू फेकायचा आहे, सरळ मॅच फिनिश करायची आहे. या मैदानाचा इतिहास राहिला आहे. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट येतोय. मॅच फिनिश झाली आहे. सामना जिंकलाय टीम श्रेयसदादा वेखंडे पुरस्कृत धानिव टीमनं. आणि मनापासून कौतुक करूया टीम पिंपळाचं. आपण भरपूर चांगला शिस्तबद्ध खेळ त्यांच्या माध्यमातून इथं पाहायला मिळाला. आणि शहापूरच्या या धर्तीवरती बिरवाडी नगरीमध्ये अतिशय शिस्तबद्ध आणि चांगला खेळ पाहायला मिळाला. मॅन ऑफ द मॅच